एका चिमुरडीच्या हत्येनं नालासोपारा हादरलाय। बहिणीचे लाड सहन न झाल्यानं भावानंच बहिणीची हत्या केल्याचं समोर आलंय। बघूयात नेमकं प्रकरण काय। 13 वर्षीय भावानं 5 वर्षाच्या मामे बहिणीला संपवलं। कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का। बहिणीचेच लाड होतात म्हणून हत्या। बहिणीचे लाड सहन न झाल्यानं 13 वर्षाच्या भावानं 5 वर्षाच्या मामे बहिणीची हत्या केली आहे। या धक्कादायक घटनेनं नालासोपारा शहर हादरलंय। नालासोपाऱ्यातील श्रीराम नगरमध्ये ही घटना घडलीय। सर्व नातेवाईक बहिणीचेच लाड करतात याचा राग मनात धरून हा 13 वर्षीय भाऊ बहिणीला खेळण्यासाठी डोंगरावर घेऊन गेला। तिचा गळा दाबला आणि तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली। संध्याकाळी चिमुकली घरी आली नाही म्हणून आई वडिलांनी शोधाशोध सुरू केली। नातेवाईकांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यावर 13 वर्षीय आतेभाऊ तिला घेऊन जाताना दिसला। आतेभावाला विचारणा केल्यावर त्यानं 2 अज्ञात व्यक्ती बहिणीला घेऊन गेले आणि तिची हत्या केल्याचं सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। मुलाकडे बारकाईने चौकशी केली तेव्हा मुलाच्या बोलण्यामध्ये तफावत आढळल्यामुळे त्याला पुन्हा अजून थोडा वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी खरी स्टोरी सांगितली। चिमुकली घरात सर्वांची लाडकी होती। तिचे लाड व्हायचे म्हणून आपण हत्या केल्याची कबुली 13 वर्षाच्या या भावानं दिलीये। एवढ्या कमी वयात मुलांच्या मनात इतका राग कसा निर्माण होऊ शकतो असा प्रश्न या घटनेनंतर विचारला जातोय। आपली एक 5 वर्षाची मामी बहीण हीच आपली शत्रू आहे जणू काही, आणि जर तिच्यामुळे मला काही त्रास होत असेल तर तिला संपवलं पाहिजे असे विचार जर 13 वर्षाच्या मुलाच्या मनात येत असतील आणि नुसते विचार येऊन थांबत नाही तर एक प्रीप्लॅन आखून घेऊन तो त्या मुलीचा जीव घेत असेल, आपल्या बहिणीचा जीव घेत असेल, तर इथे त्या मुलावर किंवा त्या घरावर दोषारोप करण्यापेक्षा आपल्या एकूण पूर्ण समाजातलं वातावरण किती विषारी झालं आहे ह्याचा आपल्याला विचार करावा लागेल। अनेक मुलं समाज माध्यमांच्या आहारी जात आहेत। त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि वागणुकीवर होतोय। लहान मुलं जे बघतात, ऐकतात त्या गोष्टींचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो। त्यामुळे पालकांनी आपली मुलं काय करतात, काय बघतात याकडे लक्ष ठेवायला हवं। त्याचसोबत पालकांनी मुलांशी सुसंवाद वाढवायला हवा। नालासोपाऱ्याहून प्रथमेश तावडेसह पुण्याहून अरुण मेहत्रे, झी 24 तास, मुंबई।